थंडी आली, हिवाळा आला की लोकांना हुरडा आठवतो. शेतकरी म्हटलं की शेतीमध्ये हरभरा आहे, गहू आहे आणि थंडीमधलीच ही पिकं आहेत. त्यामुळे ही भाजून खाण्याची जी मजा आहे ना, ती फक्त खेड्यामध्येच. आणि आता शहरामध्येही बघा ना, थंडी आली की हुरडा पार्टी म्हणून लोक स्पेशली जात आहेत. आणि अशा प्रकारचे हॉटेल जसे असतात तसं हुरडा पार्टी म्हणून नाशिककडेही आहे. मी नाशिक क्षेत्रातले त्यामुळे मला ते माहिती आहे आणि बऱ्याच ठिकाणी कदाचित असं असेलही. तर शहरातली लोक तिकडे एन्जॉय घेतात. तर चला, आज मीही तुम्हाला आनंद देते शेतकऱ्यांच्या इथे आमची हुरडा पार्टी कशी असते. ॲक्च्युली हुरडा पार्टी म्हणजे मी तुम्हाला पूर्ण नाही तुमच्यासोबत शेअर करू शकणार, कारण मला नाही माहीत दिवसभरात मी कधी घरी येणार आहे. पण मी तुम्हाला आता शेतात घेऊन जाणार आहे, जिथे खूप सारा हरभरा आहे पेरलेला, मस्त घाटे लागलेत आणि ते सोंगण्याचं काम चालू आहेत. तर ते सोंगतील, मी मात्र खायला जाते. तर चला, आज हरभरे खाऊयात आणि गहूही बघून येऊयात कसा आहे, कुठपर्यंत आला आहे. मग गहू जर असेल परिपक्व झालेला तर तोही आपण खायला घेऊयात. तर चला, तुम्हाला दाखवते. घेते ना, घेते. तुम्ही बोलवलंच नाही खायला मला. आई ग, म्हणजे भाजी उपटण्यासाठी. काय तुम्ही सांगितलं असतं मी आले असते बरं का खायला. दोघी माझ्या वहिन्या लागतात, म्हणजे आमच्या शेजारी राहतात, ज्यांच्यासोबत ज्यांच्या शेतात मी आली आहे फक्त हरभरे खाण्यासाठी. त्या दोघी माझी मजा घेत आहेत की हिरवा होता तेव्हा नाही आल्या आणि आता काय तुम्ही फोटो काढताय, व्हिडिओ काढताय वगैरे. तर चला, बघते मी पण. तर संपूर्ण हरभरा असा वाळलेला आहे जो कापून ठेवत आहे आणि काही घाटे हिरवेत. हे बघा, हे संपूर्ण सगळीकडे हरभरा आहे आणि त्याच्या शेजारी आहे गहू, जो की हिरवा आहे अजून. त्यातलं मलाही फारसं कळत नाही परिपक्व वगैरे. वहिनी, जाताना आपल्याला आपण गहू घेऊन जाऊ थोडासा. अच्छा, मी चालली गहू बघायला. चला, गहू बघून येऊयात. हिरवा किती आहे, कसा परिपक्व होतो. मी पण गहू बघितलेला नाही आहे. केला आहे आम्ही पण गहू, पण मी खूप लहान होते तेव्हा केला आहे. तसं मी गहू बघितलेलाच नाही आहे. किती छान वाटतंय असं बघून, हिरवा हिरवा गार. असं शूट करता नाही मूवीजमध्ये. आता मी आली आहे हरभरा खाण्यासाठी. भाजणं कधी होईल माहीत नाही, पण मस्तपैकी ओला हरभराही आहे असं कडे त्याच्या. तर आपण आता सावलीत जाऊया, मस्तपैकी सावलीत बसून. आणि मी आता हरभऱ्याचे घाटे काढते आणि हरभरे खाते. तुमच्याकडे काय म्हणतात हरभऱ्याच्या त्या दाण्याला किंवा त्या फळाला? आमच्याकडे घाटे म्हणतात. मी मस्तपैकी आरामात सावलीत बसली आहे, कारण खूप कडक ऊन आहे, प्रचंड कडक ऊन आहे. वहिण्या सुद्धा तग धरत नाही, त्या पण सारख्या सावलीत येऊन बसले. पण नाईलाज आहे, नाईलाज को क्या इलाज. हे माहिती आहे का तुम्हाला काय आहे? नसेल माहित तर सांगते. ही आहे सागर गोटी, ज्याला आत्ताच फुलं लागलेत, फळं लागलेत. मला वाटतं सागर गोटी काहीतरी खाण्याचं काहीतरी करतात, माहित नाही मला. पण सागर गोटी आमच्याकडे भाजून आम्ही खायचो लहान होतो तेव्हा. ते जाऊ द्या, पण आता हरभरे खाते, मस्त लागतात ओले घाटे.
बरं चला आता मी घरी जाईन, तेवढं भाजेन मस्तपैकी जाळावरती शेकून आम्ही सगळं ते, आणि रात्री मस्तपैकी खाऊ. आता ते तुमच्यासोबत शेअर करायला मला नाही माहीत मी कधी घरी जाणार आहे किंवा काही, पण आता खूप ऊन लागतं आहे, खूप चटका लागतो आहे आणि आता थोडा आराम करूयात म्हणते. तर आजच्या पुरतं इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.